हरिओम. नमस्कार. पुढची क्लिप. श्री स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह घेतल्यानंतर सोहम साधना करण्यास सुरुवात झाली, परंतु चंचल स्वभाव आणि गूढविद्येची आवड यामुळे सोहम ध्यानात जास्त मन रमायचे नाही. एक दिवस स्वामी स्वरूपानंद यांचा दृष्टांत झाला. त्यामध्ये स्वामी स्वरूपानंद बसले होते, त्यांच्या मागे माझे आईबाबा बसले होते. त्यानंतर स्वामींनी सोहम ध्यान कसे करायचे ते दाखवले. स्वामी स्वरूपानंद यांनी मला रोज मी जसं दाखवलं आहे तशी साधना कर असे सांगितले. असा एक छोटासा अनुभव आहे. ओम तत्सत. आता पुढचा अनुभव. हे छोटे छोटे आहेत अनुभव. ओम. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण सुरू केल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता जाणवू लागली. घरी पारायण करण्यासाठी बसायचो तेथे आम्ही 2 पाठ ठेवायचो आणि शाली घालून ठेवायचो. एक पाठ स्वामी स्वरूपानंद आणि दुसरा पाठ दत्तगुरूंसाठी. हे पारायण सुरू करण्याआधी घरी ज्ञानेश्वरी, अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथांची पारायणे झाली होती. त्यावेळी पाटावर पादुकांच्या खुणा उमटत असत. जेव्हा मी गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करायला सुरुवात केली, त्याच्या दुसऱ्या दिवशी पाटाकडे बघितले व पाटावर कोणत्याही खुणा नव्हत्या. मनात आले की जेव्हा बाकीचे साधक पारायण करतात तेव्हा मात्र पाटावर खुणा असतात, पण जेव्हा मी करायला बसतो तेव्हा मात्र नाही. आपलं काही चुकत असावं का, असा विचार मनात आला. त्या दिवशी रात्री स्वामी स्वरूपानंदाने दृष्टांत दिला. त्यामध्ये आम्ही जेथे पाठ ठेवतो तेथे स्वामी स्वरूपानंद उभे होते आणि मी पाटासमोर बसलो होतो. स्वामी पाटावर उभे राहिले आणि म्हणाले, बघ, माझी पावलं तुला दिसत आहेत का? हा दृष्टांत ज्या दिवशी झाला त्या दिवसापासून माझ्या मनातली शंका आणि काळजी मिटली आणि ते सूक्ष्म रूपात तेथे असतात याची खात्री झाली. गुरुचरित्र पारायण पूर्ण झाल्यावर पाटावर स्वस्तिक उमटले. ओम तत्सत. आता अगदी 2 ओळींचा एक अनुभव आहे. ओम. दृष्टांतामध्ये एके दिवशी एका झाडाखाली मला स्वामी समर्थ बसलेले दिसले. तेथे नमस्कार करण्यासाठी गेलो तेव्हा जेथे स्वामी समर्थ बसले होते त्या ठिकाणी गणपती आणि नंतर स्वामी स्वरूपानंद यांचे दर्शन झाले. ही छोटीशी क्लिप. आता परत अजून एक पुढची एक अनुभूती. ओम. खूप विचाराने हे सगळे सुरू असताना एके दिवशी रात्री विचित्र दृष्टांत झाला. त्यामध्ये एक माणूस हातात धारदार शस्त्र घेऊन माझा गळा चिरण्यासाठी माझ्या मागे धावत होता. त्याच्या गळ्यामध्ये मुंडक्यांची माळ होती. मी जीव मुठीत धरून पळत सुटलो तेव्हा समोर स्वामी स्वरूपानंद दिसले. मी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर त्यांनी दुसऱ्या दिशेला मान वळवली आणि बोट दाखवून म्हणाले, हिला काय आहे ते सांग, हीच तुला त्यांच्यापासून वाचवेल. त्या दिशेला बघितलं तेथे कालीमाता तिच्या संपूर्ण शस्त्रांसहित उभी होती. त्यानंतर मी मागे बघितले तर तो माणूस माझा गळा चिरण्यासाठी पुढे येऊ शकला नाही. ओम तत्सत. आता अजून पुढची एक वेगळी अनुभूती. ओम. अनुग्रहानंतर पहिल्याच दिवसाचा सोहम साधनेचा अनुभव. पहिल्याच सोहम ध्यानानंतर मनातल्या त्रासदायक विचारांचा, अस्वस्थतेचा कल्लोळ, असहाय्यतेची भावना शांत होऊन आश्वस्त वाटले. असीम शांती अनुभवली. वैयक्तिक कारणामुळे, आघातांमुळे जे शारीरिक मानसिक स्वास्थ्य संपूर्ण नष्ट झाल्यासारखे वाटत होते त्यात जणू एका क्षणात विलक्षण बदल झाला. गेली 4 वर्ष मनाच्या ज्या असहाय्य विकाल अवस्थेत मी अडकून पडले होते त्यातून नव्या उमेदीने, नव्या चैतन्य शक्तीसह मला जणू नवा जन्मच मिळाला. स्वामींचा अनुग्रह आणि सद्गुरूंचे आशीर्वाद याचीच ही किमया आहे. या विश्वासावर आता पुढील वाटचाल होईल. सोहम ध्यानाचा शारीरिक स्वास्थ्यासाठी होणारा मोठाच फायदा मी अनुभवते आहे. मला असे वाटते की प्राणायामापेक्षाही सोहम ध्यानामुळे रक्तातील प्राणवायूंचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. कंसामध्ये पुढे लिहिलं आहे की सोहम साधनेनंतर अतिशय उत्स्फूर्त
चैतन्यपूर्ण अशी शरीर मनाची अवस्था अनुभवाला येते. त्यावरून मी हा निष्कर्ष काढला आहे. सोहम साधनेचा उद्देश अधिक सूक्ष्म आहे हे मला मान्य आहेच, पण स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेणारे ही साधन आहे, नाही का? शरीर, मन, बुद्धी, अहंकार या पलीकडे जाण्यासाठी या चारही स्थितींच्या उत्तम स्वास्थ्यांसाठी सोहम आवश्यक आहे. माझे हे निरीक्षण अगदी प्राथमिक स्तरावरचे आहे याची मला जाणीव आहे. बैसोने एकांती करी सोहम ध्यान, तेने तुझे मन स्थिरावेल. सोहम सोहम ऐसा शब्दाविण जप, होता आपे आप चित्तशुद्धी. कैसा शब्दाविण होतो सोहम धने, घेई विचारुनी संतापासई. संजीवनी गाथेमधलं हा अभंग आहे. पहिल्या ओळीचे हे शब्द किती अचूक आहेत याची प्रचिती मी रोज घेते. साधना स्थिरावली की चित्तशुद्धीही निश्चित होईलच असा विश्वास वाटतोय. श्रद्धेनेच मनाला बळकटी येते, मन चैतन्याने भरून जाते, असीम प्रगाढ शांती अनुभवता येते. प्रत्यक्ष सोहम ध्यानात असताना काही वेळा काही क्षणासाठी स्थळ काळाचे भान सुटल्यासारखे होते, मात्र या अनुभवाची अस्पष्ट स्मृती अत्यंत सुखद अशी असते. ही अनुभूती सोहम ध्यानाच्या प्रत्येक प्रसंगी अनुभवाला येते. ओम तत् सत. इथे आजची अनुभूती किंवा हे आजचं वाचन थांबूया आपण. धन्यवाद. ओम तत् सत.